यांची 10 दिवसात अनिल देशमुख सारखी होणार आहे आणि अनिल परब नंतर मिलिंद नार्वेकरला पण त्याच वाटेवर दाबायला लागणार। मिलिंद नार्वेकरनी त्या दापोली मुरुड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगलो बांधायची सुरुवात केली आहे। व्हिडिओ दाखव। हा जो बंगलो आहे आपण बघू शकतात, समुद्राचे 450 झाड कापले। मिलिंद नार्वेकरनी 10 कोटी रुपये आज त्या जागेचं व्हॅल्युएशन 10 कोटी आहे। दुमजली बंगलो बांधकाम सुरू आहे आणि बहुतेक त्याला गायडन्स पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजींचा आहे। एक कुठलाही प्राधिकरण ऑथॉरिटीची दमडीची परमिशन घेतलेली नाही। अनिल परबच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकरच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी उद्धव ठाकरे साहेब आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घेत असतात। ग्रामपंचायतची बोगस फोर्ज केलेली परमिशन आहे, बोगस फोर्जरी, खोटे कागद ना तहसीलदारला माहिती नाहीये। मी दिल्ली पर्यावरण मंत्रालयात परवा गेलो होतो, काल महाराष्ट्र मंत्रालयाचा पर्यावरण सचिवांना भेटलो आणि एवढं झाल्यानंतरही काही कारवाई नाही। आणि हा बंगलो केव्हा? लॉकडाऊनच्या काळात उद्धव ठाकरेचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते आणि उद्धव ठाकरेचे डावे हात मिलिंद नार्वेकर भव्य बंगलो बांधत होते ना। हे बंगलो पार्टी झाली आहे समुद्राचा, त्याच अरबी समुद्र, पश्चिम किनारा, कोकण साईडचं मुरुड म्हणजे दापोली मुरुड, तिथे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर आणि त्या बाजूचं मुरुड म्हणजे अलिबागकडचं मुरुड, तिथे उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर। उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत नाही आहे त्यांचा पत्नीचा 19 बंगलो संबंधात एक वाक्य बोलायची। एका बाजूला उद्धव ठाकरे कागदावर 19 बंगलो उभे करतात, रवींद्र वायकर 19 बंगलोंचे जाळे, दुसऱ्या बाजूला मिलिंद नार्वेकर 25 कोटीचं बंगलो बांधतात, तर तिसऱ्या बाजूला अनिल परबनी रिसॉर्ट तर बांधला पण रिसॉर्टच्या बाजूला अनिल परबचा बंगलो पण आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे या सगळ्या शिवसेना नेत्यांच्या बंगलोंची, उद्धव ठाकरेंचा, रवींद्र वायकरचा, अनिल परबचा आणि मिलिंद नार्वेकरचा, याची सीबीआय चौकशी व्हायला हवी। अनिल देशमुख छगन भुजबळच्या मार्गावर जात आहे। छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टानेही 3 वर्ष जेलमध्ये ठेवले होते। छगन भुजबळांनी 100 कोटी रुपये घोटाळ्याचे, महाराष्ट्र सदन आणखीन घोटाळ्याचे पैसे कोलकाताच्या कंपन्यांद्वारा स्वतःच्या परिवाराच्या कंपनीत वळवले होते। अनिल देशमुखनी पण कोट्यावधी रुपये मध्ये वादे वसुली गँग असो की अन्य घोटाळे असो, त्याचा पैसा कोलकाताच्या कंपनीमध्ये वळवला। कलकत्ताच्या कंपनीने देशमुख परिवारात आणि देशमुख परिवाराने त्या पैशाने मोठे मोठे उद्योग, राज्य बांधण्याऐवजी बिल्डिंग बांधण्याची सुरुवात केली। ज्यांनी काळं सफेद केलं, काळं पांढरं केलं, त्या चार्टर्ड अकाउंटंट आणि त्या बोगस कंपन्यांवाल्यांनी कबूल केलं
की कॅश देऊन चेक देत होते आणि त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठा आणि प्रतीक्षा महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अनिल देशमुख नंतर अनिल परबनी पण हा जो रिसोर्ट एक एक्झाम्पल आहे. 25 कोटी रुपये बेनामी गुंतवले आहेत. अनिल परबनी हा रिसोर्ट त्यांच्या नावावर करून घेतलाय. त्याचं घरपट्टी ते दरवर्षी भरतात, पण इन्कम टॅक्स मध्ये चोपड्यात अनिल परबचा हा रिसोर्ट कुठेच दिसत नाही. आणि म्हणून अनिल देशमुख तर जेलमध्ये जाणारच, पण अनिल देशमुखचा अनिल परबचा सगळ्या आर्थिक व्यवहारांची, रिसोर्टची, बंगल्यांची, आरटीओ ट्रान्सफरची याची पण सीबीआय आणि ईडीने पूर्ण चौकशी करावी. त्यासाठी सुमारे 800 पानी माझ्याकडची माहिती मी त्यांना दिलेली आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांना सांगू इच्छितो की आता नौटंकी बंद करा. अनिल परबना क्लीन चिट, हे जे नाशिक मध्ये कुठली तरी कंप्लेंट उभी केली आणि त्या कंप्लेंटनी क्लीन चिट काय दिली की ये मेरे ज्युरिडिक्शन में आता नहीं है, म्हणजे माझा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाही, तेवढंच नाशिक पोलीस म्हणाली. पण उद्धव ठाकरे असो, अनिल परब असो, सगळ्यांनी बोंबाबोंब सुरू केली. मग उद्धव ठाकरेंमध्ये क्लीन चिट देण्याची हिंमत आहे तर त्यांनी रश्मी उद्धव ठाकरेच्या बंगल्याला क्लीन चिट द्यावी, मनीषा रवींद्र वायकरच्या बंगल्याला क्लीन चिट द्यावी, अनिल परबच्या रिसोर्टला क्लीन चिट द्यावी, मिलिंद नार्वेकरच्या 25 कोटी रुपयेचा बंगलोला क्लीन चिट द्यावी. माझी उद्धव ठाकरेंना आवाहन. हाँ, हिंदी में दोनों लेता हूं. मिलिंद नार्वेकर संबंधी रितसर तक्रार काल मंत्रालयात मी स्वतः जाऊन सचिवांच्या हातात दिली. परवा दिल्ली सचिवांच्या हातात मी तक्रार दिली आहे. मला दोन्ही सचिवांनी आश्वस्त केलं आहे. महाराष्ट्र सचिवांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यात ते महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीची मीटिंग लावतात आणि त्यात अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर दोन्ही विषय चर्चेत घेणार. हो, बरोबर आहे. जाणीवपूर्वकच आम्ही करतोय. जाणीवपूर्वक जे वसुली गँग आहे ते कोविडच्या काळात महाराष्ट्राचे लोक मृत्युमुखी पडत होते आणि त्यावेळी ही उद्धव ठाकरेंची वसुली गँग फक्त पैसे गोळा करण्याचा पाप करत होती. म्हणून ठरवून भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांना सांगितलं या सगळ्या घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढलेच पाहिजे. हो, जयंत पाटलांना सांगायचं की त्याचं पुढचं वाक्य सांगा की मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय यांचा पण नरेंद्र मोदी वापर करीत आहेत. कारण की अनिल देशमुखची चौकशीचे आदेश निर्देश हे मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. जिल्हाधिकारीकडे टोटल अनऑथोराइज बंगलो विदाउट परमिशन, कारण की यात परमिशन जे असते ते टाउन प्लॅनिंग पासून, तहसीलदार पासून, पर्यावरण विभाग या सगळ्यांची परमिशन लागते. त्याचं उत्खनन करणं, उत्खनन म्हणजे ते जो तुम्ही बघा त्यात किती मोठा डोंगर खणलाय त्याने. आणि सर्वे नंबर 410 मुरुड दापोली हा पूर्ण सर्वे नंबर मिलिंद नार्वेकर आहेत. त्यांनी तो विकत घेतला होता आणि तो समुद्राला लागून आहे. म्हणून या सगळ्यांची तक्रार जिल्हाधिकारीकडे गेली. पर्यावरण वायोलेशन
व्हायोलेशन मध्ये जंगल काटणं, रस्ता हे करणं, डोंगर खणणं, समुद्राचा किनाऱ्यावरचं वाळू, या सगळ्यांसंबंधी महाराष्ट्र पर्यावरण सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर आणि दिल्लीचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालय व CRZ ऑथॉरिटी यांच्याकडे तक्रार केली आहे. फक्त एवढंच नाही, मी आणखीन पुढे सांगतो, या आपल्याला फोटो आणि टीव्ही मध्ये जे व्हिडिओ मध्ये जे JCB दिसते, ते JCB पण तिथला शिवसेना नेत्यांचा आहे, ग्रामपंचायतच्या सदस्याचा आहे. असं आहे की वादन या आधी स्टेटमेंट दिलेलं आहे की 100 कोटीची वसुली हे दोघांकडून इन्स्ट्रक्शन यायचे. जे रश्मी शुक्लाची केसेट आहे त्यात पण याची पुष्टी म्हणजे काय म्हणायचं एडिशनल सपोर्टिंग आहे. त्याचबरोबर अनिल परबचे जे 78 RTO अधिकाऱ्यांच्या ज्या पद्धतीच्या ट्रान्सफर झाले त्याची माझी तक्रार लोकायुक्तकडे राज्यपालांनी पाठवली आहे. तर हे सगळं बघताना हा जो रिसोर्टचा तर खुला पुरावा आहे, त्याचा शेजारी बंगलो आहेत, त्या अनिल परबांनी बांधला. आता अनिल परबांनी सांगावा माझा काही संबंध नाही आहे, तर त्याचे पुरावे मी दिले की तुम्ही म्हणजे तुम्ही मंत्री महोदय तुम्हीच ते रिसीट भरतायत. MSEBचं कनेक्शन MSEDCLचं 3 फेजचं हे अनिल परबनी 15 मार्च 2020 घेतलं मंत्री असताना. तर तो बेनामी प्रॉपर्टी आहेत, मनी लॉन्ड्रिंग आहेत. म्हणून छगन भुजबळचा केसची मी तुलना यासाठी केली की त्याला सजा हे मनी लॉन्ड्रिंग मध्ये झाली आणि मनी लॉन्ड्रिंग मध्ये मॅक्झिमम 7 वर्षाची सजा आहे, म्हणून 3.5 वर्षापर्यंत बेल मिळत नाही. तेच अनिल देशमुक्त होणार. आणि पर्यायाने अनिल परबवर तर मल्टिपल आहे, कारण की माझी जे खात्री आहेत, मी फर्दर अनिल परब संबंधी NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये पण माझी पिटिशन दाखल झालेली आहे. आणि त्यात डिमोलिशनचा ऑर्डर, त्याचबरोबर सेक्शन एन्व्हायरमेंट ऍक्ट सेक्शन 15, 16, 19च्या अंतर्गत अनिल परबच्या विरोधात क्रिमिनल प्रोसिडिंग पण सुरू होणार. आपण म्हणतात त्याचा पहिला भाग खरा आहे की महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसल्यामुळे अशी परिस्थिती पैदा झाली. त्याचं कारण की त्या तिघांची सत्ता आल्यानंतर कोविडची पर्वा न करता फक्त घोटाळे घोटाळे घोटाळे, कोट्यावधी रुपये गोळा करणं आणि तिथं शिवसेनेच्या 4 नेत्यांचे नाव आणि पुरावे दिले, बंगलो बांधणं. त्याच्यामुळे भाजपला नाईलाज कोविड पेशंटच्या मदतीसाठी हे करावं लागतंय. मी तुम्हाला आत्ताचं उदाहरण देतो. मुंबई पोलीस कमिशनर, मुंबई महापालिका आयुक्तांच्या मागे 7 दिवस मी मागे लागलो आहे. हिरानंदानी हेरिटेज मध्ये जे बोगस कोविड जो कॅम्प झाला त्याचा सगळ्यात पहिला उहापो एक पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट म्हणून किरीट सोमय्यांनी केला, आमदार योगेश सागरनी केला. आज 10 दिवस झाले या तपासात एवढा धीमा तपास काय का? उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यामध्ये की जे चेंबूरची ओम साई आरोग्य हॉस्पिटल आहेत त्याच्या मालकांनी बोगस आय कार्ड इश्यू केले, बोगस कोविड वॅक्सिनेशन दिल्या, एक ICU पेशंटला ऍडमिट करण्यासाठी 1.5 लाख रुपये तो घेतो आणि त्याचा आणि कुठला तरी शिवसेनेचा खासदाराचा संबंध आहे म्हणून उद्धव ठाकरे तपास दाबतायत. आज 2000 लोकांचं बोगस वॅक्सिनेशन बाहेर आलंय. उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही सत्ताचा उपयोग पैसे गोळा करण्यासाठी करा, पण लोकांच्या जीवासाठी खेळू नका. ओके. शिवसेना के नेता मिलिंद नार्वेकर जो उद्धव ठाकरे जी के कनिष्ठ सहयोगी है, उन्होंने भी अनिल परब के बगल में, रिसोर्ट के बगल में 1 करोड़ों रुपयों का बंगलो बनाने की शुरुआत की है. 10 करोड़ की जमीन है, 10
10-15 करोड़ का ये बंगलो, कोई परमिशन नहीं ली गई है। पर्यावरण मंत्रालय, CRZ सबका उल्लंघन किया है और जोर में कोविड कोरोना लॉकडाउन के दरमियान मार्च 2020 से इस बंगलों का काम शुरू हुआ है। इस संबंध में मैंने महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार और कलेक्टर के पास शिकायत की है। उद्धव ठाकरे की शिवसेना यानी बंगलो सेना है। कोकण में रत्नागिरी दापोली के पास के मुरुड में अनिल परब का ऐसा रिसोर्ट, मिलिंद नार्वेकर का बंगलो और उस साइड अलीबाग के मुरुड में उद्धव ठाकरे जी और रविंद्र वायकर के 19 बंगलो, ये सबकी CBI जांच होनी चाहिए, ऐसी हमारी मांग है। अनिल देशमुख आने वाले कुछ दिनों में जेल में होंगे, ऐसा मुझे विश्वास है। छगन भुजबल ने इस घोटाला का पैसा कलकत्ता की बोगस कंपनी के द्वारा अपनी परिवार की कंपनियों में लिया था और उसके कारण 3 साल भुजबल साहब को जेल में रहना पड़ा था। अनिल देशमुख ने वादे वसूली गैंग और अन्य घोटाले के पैसे कोलकाता की बोगस कंपनी के द्वारा अपने परिवार की कंपनी और उसके द्वारा बिल्डिंग कंस्ट्रक्शन के व्यवसाय में लगाया है। ये सिद्ध हो चुका है। जिन्होंने ये मनी लॉन्ड्रिंग किया वो चार्टर्ड अकाउंटेंट ने ये कबूल किया है और इसके कारण अभी अनिल देशमुख भी छगन भुजबल की राह पर कुछ दिनों में जेल में जाएंगे। मुझे विश्वास है अनिल देशमुख के वादे वसूली गैंग के पार्टनर अनिल परब भी उसी राह पे आगे बढ़ेंगे। आने वाले कुछ दिनों में अनिल परब को भी अपने बेनामी प्रॉपर्टी, मनी लॉन्ड्रिंग का हिसाब देना पड़ेगा और भुजबल के बाद में अनिल देशमुख के बाद में अनिल परब और उसके कुछ सप्ताह के बाद में मिलिंद नार्वेकर। छगन भुजबल को हाई कोर्ट से लेकर सुप्रीम कोर्ट अनेक बार उन्होंने प्रयास किया था, लेकिन ईडी के मनी लॉन्ड्रिंग एक्ट में प्रावधान है 7 साल की सजा, तो 3-3.5 साल तक उसको बेल नहीं मिलती है, जमानत नहीं मिलती है। अब जब फाइनल हियरिंग कोर्ट में होगा, सजा होगी, तब बाकी की सजा होगी। अनिल देशमुख ने भी उसी प्रकार से मनी लॉन्ड्रिंग किया है। इसके लिए जब उनकी गिरफ्तारी होगी तो मुझे नहीं लगता है कि कुछ महीने तक उनको जमानत मिले। लेकिन दूसरी बात एक बार जो प्रताप सरनाईक की टिप्पणी में लिखी थी कि एनसीपी के लोगों के खिलाफ आरोप है, लेकिन उनकी यहाँ गिरफ्तारी हुई तो उनकी कोई कार्रवाई हो रही है, उनकी सेटिंग केंद्र से होगी, ऐसा आरोप प्रताप सरनाईक ने टिप्पणी में लिखा था। अभी बात ऐसा है कि प्रताप सरनाईक क्या कहता है उसका जवाब उद्धव ठाकरे जी ने देना चाहिए। उद्धव ठाकरे, रश्मि उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर, मनीषा रविंद्र वायकर, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, इनके बंगलों का जवाब उद्धव ठाकरे जी ने देना चाहिए, लेकिन वो देने के लिए तैयार नहीं है। इसके लिए फिर एजेंसीज को कार्रवाई करनी पड़ती है। पीडब्ल्यूडी मिनिस्टर थे। नागपुर शहर में नितिन जी ने बरडी का फ्लाईओवर बनाया और बरडी का फ्लाईओवर बनाने के बाद सर्वश्रेष्ठ डिजाइन का पुरस्कार पूरे भारतवर्ष में नितिन जी के द्वारा बनाए गए उस फ्लाईओवर को नागपुर में मिला। नितिन जी जो भी करते हैं वो सर्वश्रेष्ठ ही करते हैं और हर सर्वश्रेष्ठ काम की शुरुआत नागपुर से होनी चाहिए, ऐसी उनकी मंशा भी होती है। शहर के गंदे पानी को स्वच्छ करके बिजली बनाने के लिए देना उनका ड्रीम प्रोजेक्ट नागपुर से प्रारंभ हुआ। इथेनॉल से बस चलाना ड्रीम प्रोजेक्ट नागपुर से प्रारंभ हुआ।
इलेक्ट्रिक बस चलाना नितिन जी का प्रोजेक्ट नागपुर से प्रारंभ हुआ। सीएनजी पर बसेस चलाना ये प्रोजेक्ट नितिन जी का नागपुर से प्रारंभ हुआ। ऐसे अनेक लैंडमार्क है जो पूरे देश ने अपनाया, जिसका प्रयोग अपनी कर्मस्थली नागपुर से नितिन जी के नेतृत्व में नागपुर महापालिका के साथ करने का सौभाग्य हम सभी निर्वाचित जनप्रतिनिधियों को मिला। एक नई पहल, एक नई दिशा, एक नई दृष्टि कि पुल इतना सुंदर भी हो सकता है कि ऊपर से हम यातायात करते हुए जाएं और शाम होने के बाद हम टहलने के लिए परिवार के साथ निकल सके। ऐसा अनिल परब यांची दशा काही दिवसात अनिल देशमुख सारखी होणार आहे आणि अनिल परब नंतर मिलिंद नार्वेकरला पण त्याच वाटेवर दाबायला लागणार। मिलिंद नार्वेकरनी त्याच दापोली मुरुड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगलो बांधायची सुरुवात केली आहे। व्हिडिओ दाखव। हा जो बंगलो आहे आपण बघू शकतात, समुद्राचे 450 झाड कापले। मिलिंद नार्वेकरनी 10 कोटी रुपये आज त्या जागेचं व्हॅल्युएशन 10 कोटी आहे। दुमजली बंगलो बांधकाम सुरू आहे आणि बहुतेक त्याला गायडन्स पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजींचा आहे। एक कुठलाही प्राधिकरण ऑथॉरिटीची दमडीची परमिशन घेतलेली नाही। अनिल परबच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जात असतात आणि मिलिंद नार्वेकरच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी उद्धव ठाकरे साहेब आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घेत असतात। ग्रामपंचायतची बोगस फोर्ज केलेली परमिशन आहे, बोगस फोर्जरी, खोटे कागद। ना तहसीलदारला माहित आहे, टाउन प्लॅनिंगची परमिशन घेतली नाहीये। मी दिल्ली पर्यावरण मंत्रालयात परवा गेलो होतो, काल महाराष्ट्र मंत्रालयाच्या पर्यावरण सचिवांना भेटलो आणि एवढं झाल्यानंतरही काही कारवाई नाही। आणि हा बंगलो केव्हा? लॉकडाऊनच्या काळात उद्धव ठाकरेचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते आणि उद्धव ठाकरेचे डावे हात मिलिंद नार्वेकर भव्य बंगलो बांधत होते। शिवसेना हे बंगलो पार्टी झाली आहे। समुद्राचा, त्याच अरबी समुद्र, पश्चिम किनारा, कोकण साईडचं मुरुड म्हणजे दापोली मुरुड, तिथे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर आणि त्या बाजूचं मुरुड म्हणजे अलिबागकडचं मुरुड, तिथे उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर। उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत नाही आहे त्यांचा पत्नीचा 19 बंगलो संबंधात एक वाक्य बोलायची। एका बाजूला उद्धव ठाकरे कागदावर 19 बंगलो उभे करतात, रवींद्र वायकर 19 बंगलोंचे जाळे, दुसऱ्या बाजूला मिलिंद नार्वेकर 25 कोटीचं बंगलो बांधतात, तर तिसऱ्या बाजूला अनिल परबनी रिसॉर्ट तर बांधला, पण रिसॉर्टच्या बाजूला अनिल परबचा बंगलो पण आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे, या सगळ्या शिवसेना नेत्यांच्या बंगलोंची, उद्धव ठाकरेंचा, रवींद्र वायकरचा, अनिल परबचा आणि मिलिंद नार्वेकरचा याची सीबीआय चौकशी व्हायला हवी। अनिल देशमुख छगन भुजबळच्या मार्गावर जात आहे। छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टानेही 3 वर्ष जेलमध्ये ठेवले होते। छगन भुजबळांनी
100 कोटी रुपये घोटाळ्याचे महाराष्ट्र सदन आणखीन घोटाळ्याचे पैसे कोलकाताच्या कंपन्यांद्वारा स्वतःच्या परिवाराच्या कंपनीत वळवले होते। अनिल देशमुखनी पण कोट्यावधी रुपये मध्ये वादे वसुली गँग असो की अन्य घोटाळे असो त्याचा पैसा कोलकाताच्या कंपनीमध्ये वळवला। कलकत्ताच्या कंपनीने देशमुख परिवारात आणि देशमुख परिवाराने त्या पैशाने मोठे मोठे उद्योग राज्य बांधण्याऐवजी बिल्डिंग बांधण्याची सुरुवात केली। ज्यांनी काळं सफेद केलं, काळं पांढरं केलं, त्या चार्टर्ड अकाउंटंट आणि त्या बोगस कंपन्यांवाल्यांनी कबूल केलं की कॅश देऊन चेक देत होते आणि त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठा आणि प्रतीक्षा महाराष्ट्राच्या जनतेला आहे। अनिल देशमुख नंतर अनिल परबनी पण हा जो रिसोर्ट एक एक्झाम्पल आहे। 25 कोटी रुपये बेनामी गुंतवले आहेत। अनिल परबनी हा रिसोर्ट त्यांच्या नावावर करून घेतलाय, त्याचं घरपट्टी ते दरवर्षी भरतात, पण इन्कम टॅक्स मध्ये चोपड्यात अनिल परबचा हा रिसोर्ट कुठेच दिसत नाही। आणि म्हणून अनिल देशमुख तर जेलमध्ये जाणारच, पण अनिल देशमुखचा अनिल परबचा सगळ्या आर्थिक व्यवहारांची, रिसोर्टची, बंगल्यांची, आरटीओ ट्रान्सफरची याची पण सीबीआय आणि ईडीने पूर्ण चौकशी करावी। त्यासाठी सुमारे 800 पानी माझ्याकडची माहिती मी त्यांना दिलेली आहे। आणि उद्धव ठाकरे साहेबांना सांगू इच्छितो की आता नौटंकी बंद करा। अनिल परबना क्लीन चिट, हे जे नाशिक मध्ये कुठली तरी कंप्लेंट उभी केली आणि त्या कंप्लेंटनी क्लीन चिट काय दिली की ये मेरे ज्युरिडिक्शन में आता नहीं है, म्हणजे माझा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाही, तेवढंच नाशिक पोलीस म्हणाली। पण उद्धव ठाकरे असो, अनिल परब असो, सगळ्यांनी बोंबाबोंब सुरू केली। मग उद्धव ठाकरेंमध्ये क्लीन चिट देण्याची हिंमत आहे तर त्यांनी रश्मी उद्धव ठाकरेच्या बंगल्याला क्लीन चिट द्यावी, मनीषा रवींद्र वायकरच्या बंगल्याला क्लीन चिट द्यावी, अनिल परबच्या रिसोर्टला क्लीन चिट द्यावी, मिलिंद नार्वेकरच्या 25 कोटी रुपयेचा बंगलोला क्लीन चिट द्यावी, माझी उद्धव ठाकरेंना आवाहन है। हाँ, हिंदी में दोनों लेता हूं। मिलिंद नार्वेकर संबंधी रितसर तक्रार काल मंत्रालयात मी स्वतः जाऊन सचिवांच्या हातात दिली। परवा दिल्ली सचिवांच्या हातात मी तक्रार दिली आहे। मला दोन्ही सचिवांनी आश्वस्त केलं आहे। महाराष्ट्र सचिवांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यात ते महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीची मीटिंग लावतात आणि त्यात अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर दोन्ही विषय चर्चेत घेणार। हो बरोबर आहे, जाणीवपूर्वकच आम्ही करतोय। जाणीवपूर्वक जे वसुली गँग आहे ते कोविडच्या काळात महाराष्ट्राचे लोक मृत्युमुखी पडत होते, त्यावेळी ही उद्धव ठाकरेंची वसुली गँग फक्त पैसे गोळा करण्याचा पाप करत होती। म्हणून ठरवून भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांना सांगितलं या सगळ्या घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढलेच पाहिजे। हो, जयंत